नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, यावर्षी चातुर्मास हा कधीपासून सुरू होत आहे आणि चातुर्मासाचे महत्त्व काय, चातुर्मासामध्ये आपण काय करावे आणि काय करू नये, त्यासोबतच कोणते नियम आपल्याला चातुर्मासामध्ये पाळायचे आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर चातुर्मासामध्ये आपल्याला कोणते नियम पाळायचे आहे, तर बघा, आषाढ शुद्ध एकादशीपासून तर कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत 4 महिन्याच्या काळाला चातुर्मास म्हटले जाते. तर चातुर्मास हा 17 जुलैपासून सुरू होत आहे, तर तो 15 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. तर 4 महिने चातुर्मास हा असतो. तर या कालावधीमध्ये 4 महिन्याच्या काळात आपल्याला काही नियम हे आवर्जून पाळायचे असतात. काही चुका आपल्याकडून या होऊ द्यायच्या नाही. तर या 4 महिन्यात बरेच उत्सव आणि सण येतात. तसेच चातुर्मासामध्ये श्रावण महिना हा विशेष महत्त्वाचा मानला जातो. तर चातुर्मास हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तर यात काही नियम आपल्याला पाळायचे आहे. तर हे नियम सर्वांसाठी आहेत, स्त्री पुरुष मुलं सर्वांसाठी हे नियम आहे. तर जितके पाळता येतील तितके तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा. तर चातुर्मासामध्ये कांदा लसूण या पदार्थांचे सेवन करायचे नाही, मांसाहार खायचा नाही. त्यानंतर चातुर्मासामध्ये सात्विक जेवण करायचं आहे. तसेच चातुर्मासामध्ये जमिनीवर झोपावे असे म्हटले जाते. तर ज्यांना जमेल त्यांनी अवश्य जमिनीवर झोपावे, हे नियम पाळावे. तसेच या चातुर्मासामध्ये शुभ कामं करू नये. लग्नासारखे जे शुभ कार्य आहे तर ते करू नये. या काळामध्ये सेवा पूजा दानधर्म हे जास्तीत जास्त करा. जितके शक्य होईल तितके तुम्ही पूजापाठ करा, रोज एखादी सेवा करा. यथाशक्ती तुम्ही या 4 महिन्यामध्ये दानही करू शकता. जे तुम्हाला दान करता येईल तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता. तसेच या काळामध्ये भगवान विष्णू आणि महादेवांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. तसेच रोज तुळशीजवळ एक दिवा आणि अगरबत्ती लावा. सुतक असेल तर तुम्ही हे करू नका. तसेच व्यसनही या काळामध्ये आपल्याला करायचे नाही. अतिशय महत्त्वाचं आहे या सर्व गोष्टी. त्यासोबतच या महिन्यामध्ये देवीची, गणपतीची, महालक्ष्मीची सेवा करा. भरपूर सण या 4 महिन्यामध्ये येतात. चातुर्मास पाळून बघा, खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल. तर ज्या वर्षी श्रावण भाद्रपद किंवा अश्विन महिन्यामध्ये अधिक मास येतो, तर त्या वर्षी चातुर्मास हा 5 महिन्यांचा असतो. तर हा काळ तपश्चर्या, उपवास, पवित्र नद्यांमध्ये स्नान, दानधर्माला खूप महत्त्व आहे आणि धार्मिक कार्यासाठी ही राखीव आहे. आणि हिंदूंमध्ये सर्वात धार्मिक काळ मानला जातो. तर चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे निद्रा घेतात आणि त्यामुळे या काळामध्ये विवाहासारखे शुभ कार्य हे केले जात नाही. श्री विष्णूंच्या उपासनेसाठी हा काळ अतिशय उत्तम मानला जातो. तर त्यामुळे या चातुर्मासामध्ये तुम्हाला होतील तितक्या भगवान विष्णूंच्या सेवा करा. भगवान विष्णू तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील. तुम्हाला जितक्या सेवा त्यांच्या करता येतील तितक्या सेवा तुम्ही या चातुर्मासामध्ये करा. तर बघा, भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न झाले तर माता लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल. तुमच्या घरामध्ये कधीच कशाचीच कमी पडणार नाही. त्यामुळे या चातुर्मासामध्ये तुम्हाला होतील तितक्या सेवा भगवान विष्णूंच्या, माता लक्ष्मीच्या आणि महादेवांच्या करा. तर चातुर्मासामध्ये एकाच प्रकारच्या अन्नाचे भोजन करणारा मनुष्य हा निरोगी राहतो. केवळ एक वेळ भोजन घेणाऱ्याला 12 यज्ञांचे फळ मिळते. जो केवळ पाणी पिऊन राहतो त्याला प्रतिदिन अश्वमेघ यज्ञाचे फळ मिळते. जो केवळ दूध किंवा फळं खाऊन राहतो त्याची सहस्र पापे तात्काळ नष्ट होतात. जो 15 दिवसातून 1 दिवस उपवास करेल त्याच्या शरीरातील अनेक दोष नष्ट होतात आणि 14 दिवसांमध्ये त्याच्या शरीरात भोजन केल्यानंतर जो रस निर्माण होतो त्याचे शक्तीत रूपांतर होते. म्हणून एकादशीचा उपवास महत्त्वपूर्ण असतो. तर हे 4 मास नाम जप आणि तपश्चर्या यांच्यासाठी अतिशय योग्य असे मानले जाते. तर त्यामुळे तुम्हाला होतील तितक्या सेवा या 4 महिन्यामध्ये करा. भगवान विष्णूंच्या, महादेवांच्या आणि माता लक्ष्मीच्या. नक्कीच तुमच्यावर ते प्रसन्न होतील आणि त्यांचा कृपाशीर्वादही तुम्हाला मिळेल. तुमच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला कसलीच कमी पडू देणार नाहीत. तर अवश्य तुम्ही हे नियम पाळा चातुर्मासामध्ये आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.